नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, तुम्ही जर सोलापूर, बार्शी किंवा धाराशिव परिसरामध्ये राहत असाल आणि तुम्हाला एका शांत निसर्गरम्य ठिकाणी वन डे ट्रिप करायची आहे आणि सोबत देवीचे दर्शन देखील घ्यायचं आहे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये एक्सप्लोर विथ अमेय। मित्रांनो, थोड्याच दिवसात नवरात्र चालू होणार आहे आणि आज आपण भेट द्यायला आलो आहोत धाराशिव शहरापासून फक्त 3 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या हातलाई देवी मंदिराला भेट द्यायला। हे मंदिर एक डोंगरावर वसलेलं आहे आणि वर जाण्यासाठी आपल्याला गाडीने पण आपण जाऊ शकतो आणि एक पायी वाट पण आहे। तर आज आपण गाडीने जाणार आहोत मंदिरावर। चला तर मग। मित्रांनो, तुम्हाला जर ट्रेक वगैरे करायचं असेल तर तुम्ही असं पायऱ्याने जाऊ शकतात मंदिराच्या डोंगरावर। पायऱ्याने तुम्हाला नाही म्हटले तरी कमीत कमी 20 ते 25 मिनिट लागतील, अशा ह्या पायऱ्या आहेत। मित्रांनो, आता आपण गाडीवर पुढच्या प्रवासाला निघूयात। रस्त्याच्या दोन्ही बाजूला घनदाट असे जंगल आहे, त्यातूनच वाट काढत आपण पुढे जात आहोत। तर मित्रांनो, अशा प्रकारे फक्त 5 मिनिटांमध्ये आपण मंदिराच्या पार्किंग पाशी येऊन पोहोचलो आहोत। तुम्ही पाहू शकता, इथे पार्किंगचा खांबा दिलेला आहे। आज काही गर्दी नसल्यामुळे एरवी जर तुम्ही आलात गर्दीच्या दिवशी, जसं काही उत्सव वगैरे असतील इथे, तर तुम्हाला इथे पार्किंग करावे लागेल। चला तर मग आता आपण वर जाऊयात। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण हातलाई देवीच्या डोंगरावर पोहोचलेलो आहोत। जवळपास 1.5 किलोमीटर लांबीचा हा रस्ता आहे प्रवेशद्वारापासून। चला तर आपण आता मंदिराकडे जाऊयात। मित्रांनो, या जंगलामध्ये आपल्याला बरेच वन्यजीव आढळतात, त्यापैकी तुम्ही हा बोर्ड पाहू शकता। इथे कोल्हा देखील पाहायलाच मिळतो। पुढे जाऊयात। खूप असं घनदाट जंगल आहे। पुढे आपल्याला आणखीन एक पक्षी दिसतोय इथे, नाव आहे स्वर्गीय नर्तक नर, एशियन पॅराडाइज मेल। इथे आणखीन एका पक्षाचा बोर्ड दिसतो आपल्याला, सातभाई कॉमन बॅबलर। अशा प्रकारे आपण मंदिराच्या बॅक साईडला येऊन पोहोचलेलो आहोत। हे काही पर्यटकांसाठी सूचना लावलेल्या आहेत। मयूर म्हणतोय माझ्यासोबतच आहे, पण सध्या तो 12वीची एक्झाम देणार आहे पुढच्या वर्षी। त्याचा वेळात वेळ काढून मी त्याला आणलेला आहे। आपण मंदिराजवळ पोहोचतोच आहोत। अशा प्रकारे आपण मंदिराच्या परिसरात पोहोचलेलो आहोत। इथेच एक छोटीशी टपरी देखील आहे, जिथे तुम्ही पूजेचं साहित्य, काही स्नॅक्स वगैरे घेऊ शकतात।
आता आपण मंदिरात प्रवेश करतो. मंदिराचे जे भव्य असा मंडप आहे, खूपच भव्य. आता आपण गर्भगृहात प्रवेश करूयात. इथे आल्यावर आपल्याला आई हातला देवीचे दर्शन होते. तुम्ही पाहू शकता, आज मंगळवार आहे आणि आई हातला देवीचा अगदी साज शृंगार केलेला आहे. मित्रांनो, माता हातलाईचं मंदिर हे फार पुरातन मंदिर आहे आणि यामागे खूप रहस्यमय गोष्ट सांगितली जाते. जसं की तुम्ही माझ्या सोबत पाहू शकतात, मंदिराचा जो छत आहे तो अगदी मोकळा आहे. तिथं कसल्याही प्रकारचं बांधकाम करण्यात आलेलं नाहीये. अगदी आई हातलाईच्या डोक्याच्या वर तुम्ही पाहू शकता, काहीच नाहीये तिथे. तर याच्या मागे एक गोष्ट सांगितली जाते. हातलाई देवी ही माता पार्वती यांचे योगिनी रूप आहे आणि तुम्ही भारतामध्ये जेवढे पण योगिनीचे रूप पाहताल किंवा मंदिरे पाहताल, तर त्या कुठल्याच मंदिराच्या वर छत नाहीये. म्हणूनच हातलाई देवीच्या डोक्यावर देखील छत नाहीये या मंदिराच्या वर. आणि इथे असंही सांगण्यात येतं की या मंदिराचं ज्यावेळेस बांधकाम वगैरे चालू होतं, त्यावेळेस बऱ्याच जणांनी इथे स्लॅब टाकण्याचे किंवा पत्रे टाकण्याचे खूप प्रयत्न केले, पण ते काही दिवसातच तो स्लॅब गळून पडला किंवा ते पत्रे उडून गेले. अशा गोष्टी इथे घडलेल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणाला एक अनेक असं रहस्यमय एक वातावरण मिळालेलं आहे. मंदिराच्या पाठीमागेच एक परिक्रमा मार्ग देखील आहे, ते आपण जाऊयात. इथे मागेच एक मस्त असं गार्डन आहे. खूपच निसर्गरम्य असा परिसर आहे हा. मित्रांनो, मंदिराचा हा परिसर अगदी नयनरम्य आहे आणि इथे जवळपास 4 ते 5 बुरुज देखील आहेत. जसे किल्ल्याला असतात बुरुज, तसे तिथून दिसणारे नजारे एवढे मंत्रमुग्ध करणारे असतात की तुम्हाला पाहतच बसावं वाटेल. आणि इकडेच पाठीमागे एक छोटेसं प्लेग्राऊंड देखील आहे, तिकडे आपण जाऊयात. प्लेग्राऊंडच्या बाजूच्या एरियामध्येच तुम्ही ही रोपवाटिका पाहू शकतात. तिथे आपल्याला विविध रंगबेरंगी फुलांची झाडे पाहायला मिळतात. इथे पहा तुम्ही, तुळशीचं झाड दिसते, मंजुळा देखील आहे त्याला. तसे इकडे हे निळ्या कलरचं एक झाड आहे. उस्मानाचं कास पठार म्हणू शकतात तुम्ही. मित्रांनो, हातलाई देवी डोंगराच्या या परिसरात आपल्याला काटशेमरी, कडुनिंब, भावची, सीताफळ, जांभूळ, बाभळ, पिंपळ, चिंच, बेल, कडुनिंब अशा अनेक औषध उपयोगी वनस्पती आढळतात. मित्रांनो, आता आपण एका बुरुजाकडे जाणार आहोत. तिथून आपल्याला मस्त, तुम्ही जाऊनच बघूयात आपण तिकडे कसा व्ह्यू दिसतो. मी आता सांगत नाही तुम्हाला, चला तर. मित्रांनो, आपण बुरुजावर आलेलो आहोत. तुम्ही पाहू शकता हा व्ह्यू. पलीकडेच आपल्याला हातलाईचं तळ दिसतंय. खालची शेती वगैरे पण तुम्ही पाहू शकतात.
मित्रांनो, हे जे तळ दिसतंय तुम्हाला ते हातलाईचं तळ आहे आणि त्या तळ्याच्या पलीकडे जे डोंगर दिसत आहेत त्या डोंगराच्या पलीकडे धाराशिवच्या लेण्या आहेत. धाराशिवच्या लेण्या देखील आपण आपल्या चॅनेलवर लवकरच कव्हर करणार आहोत. तर त्यासाठी तुम्ही चॅनेलला आता सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ लवकरात लवकर पोहोचेल. मित्रांनो, आता आपण दुसऱ्या बुरुजाकडे जाणार आहोत. इथे ठिकठिकाणी असे वॉकिंगसाठी ट्रॅक तयार केलेले आहेत. तुम्ही इथे पाहू शकतात नागरिकांसाठी व्यायामासाठी थोडेसे काही व्यायामाचं साहित्य वगैरे लावलेलं आहे. ठिकठिकाणी असे चौतरे देखील केलेले आहेत. तिथे तुम्ही बसून तुमच्यासोबत जर काही आणले असेल खायचे वगैरे तर ते खाऊ शकतात. वाटेवरचा हा एक पहिला बुरुज आहे. इथला हा व्ह्यू बघा तुम्ही एकदा. मस्त असा हा व्ह्यू आहे. पावसाचं वातावरण झालेलं आहे. थंडगार वारा सुटला आहे. हा बुरुज पाहून आपण दुसऱ्या बुरुजाकडे निघूयात. तर मित्रांनो, तिसऱ्या बुरुजापाशी आपण येऊन पोहोचलेलो आहोत. इथे हा एक बुरुज आहे आणि त्याच्याच उजव्या साईडला हा एक बुरुज आहे. तर आपण जाऊन येऊयात आधी या बुरुजाला. त्या साईडला तुम्हाला उस्मान शहराचे देखील दर्शन होते. मित्रांनो, आता आपण शेवटच्या बुरुजाकडे जाणार आहोत. चला. हा आहे शेवटचा बुरुज. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता किती अप्रतिम नजारा दिसतोय आणि इथून आपल्याला बरेच तळे पाहायला मिळतात. मी जसं पाहतोय तिकडे एक पलीकडे 1 2 3 4 5 6 7 8 जवळपास 8 ते 9 तळे पाहायला मिळत आहेत इथे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपलं हातलाई देवीचं दर्शन पूर्ण झालेलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.